नमस्कार, मी अजित पाटील. युवा राज्य न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी म्हणता येईल, विशेष मुलाखत जे आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष, भोकर कृषी उत्पादन समितीचे विद्यमान संचालक तसेच विधानसभा निवडणूक ज्यांनी लढवली होती, त्यानंतर मनोज जरांगे पाटलांच्या आदेशावरनं त्यानंतर विशेषतः बघितलं मराठा समाज असेल आणि एक चळवळीतलं नेतृत्व म्हणून विशंभर पवार यांच्या आजोबापासून ते आतापर्यंत त्यांचं कार्य चालू आहे, असं व्यक्तिमत्व विशंभरजी पवार साहेब उपस्थित आहेत. काल त्यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधनं शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. त्यानंतरची आपल्या चॅनलची ही पहिली मुलाखत. दादा, आपलं स्वागत आहे चॅनलमध्ये. जय महाराष्ट्र. नमस्कार दादा, राष्ट्रवादी काँग्रेसमधून आपण शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केलात, काय आपली पहिली प्रतिक्रिया? खऱ्या अर्थानं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आम्ही काम करत असताना अजितदादा यांचं मार्गदर्शन व नेतृत्व आमच्यावर सदैव राहिलेलं होतं. त्यांच्या डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम करत आलेलो होतो. आणि ज्या वेळेस अजितदादा गटांनी महायुतीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर नांदेड जिल्ह्यामध्ये दुफळी निर्माण झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या वतीनं एकमेव तालुका अध्यक्ष मी अजितदादाच्या पाठीशी राहिलो. आणि अजितदादा यावर माझा पक्षप्रवेश जेव्हा 2019 मध्ये मी राष्ट्रवादीमध्ये केला, तर अजितदादा त्यापूर्वी मी काँग्रेसमध्ये होतो. काँग्रेसमध्ये असताना कार्यकर्त्यांचा मान सन्मान कमी झाला, यामुळे मी राष्ट्रवादीवर अजितदादाच्या वर विश्वास ठेवून मी राष्ट्रवादीत प्रवेश केला व तालुका अध्यक्ष झालो. दुफळी निर्माण झाल्यानंतर दादांच्या पाठीशी मी राहिलो आणि दादांनी मला थेट जिल्हा अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली, जिल्हा नियोजन समितीवर काम करण्याची संधी दिली. तालुका अध्यक्ष असताना माझ्या नेतृत्वात भोकर नगर परिषदेची निवडणूक लढली. त्या निवडणुकीमध्ये 2 जागा आम्ही बहुमताने जिंकलो. अशा अनेक नंतर आम्ही विधान परिषदेची तयारी केलो जिल्हा अध्यक्ष असताना महायुतीमध्ये. त्या ठिकाणी भोकर येथील माजी मुख्यमंत्री व तत्कालीन आमदार अशोकरावजी चव्हाण साहेब हे काँग्रेसमध्ये होते. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये आल्यानंतर त्यांना महायुतीचा धर्म म्हणून त्यांच्या कन्या श्रीजा चव्हाण यांना उमेदवारी दिली. आम्ही त्यावेळेस आमचे सर्व पदाधिकाऱ्यांनी आग्रह धरला, आपण निवडणूक लढवायला पाहिजे. त्यामुळे आम्ही राजीनामा देऊन जरांगे पाटील यांच्याकडून निवडणूक लढवण्यासाठी आम्ही तयारी केली. पण जरांगे पाटलांनी 1 दिवस पहिला आपल्याला सांगितल्यानंतर माघार घेण्यास, तर आम्ही त्यांचा शब्द म्हणून आम्ही माघार घेतला. त्यानंतर दादांनी आम्हाला समजूत काढून पक्षात घेऊन आम्हाला नगर परिषदेची जबाबदारी, नगराध्यक्ष ओपनला सुटल्यानंतर आम्हाला जबाबदारी देण्यात आलेली होती. पण ते काही कारणास्तव तेथील स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या व नवीन पक्षात आलेल्या कार्यकर्त्यांच्या, सध्याच्या असलेल्या जिल्हाध्यक्ष यांच्या म्हणजे गटतडा राजकारणामध्ये आमच्या सर्व जुन्या तालुका प्रमुख असतील, शहर प्रमुख असतील, ओबीसी सेलचे अध्यक्ष असतील, ह्या सर्वांना त्यांनी डावलण्याचं काम केलं. त्यामुळं राष्ट्रवादी तिथे जिल्ह्यामध्ये म्हणजे उत्तर विभागामध्ये राष्ट्रवादी जवळपास सर्व कार्यकर्ते नाराज झाले आणि हे वरच्यावर रसातळाला जात गेले. आणि त्यानंतर आम्ही सर्वांनी विचार केला की आपण शिवसेनेमध्ये आमचे नांदेड जिल्ह्याचे नेतृत्व हेमंतभाऊ पाटील यांनी आमच्या संपर्कात होते आणि आम्ही त्यांच्या संपर्कात होतो. आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही निर्णय घेतला आणि तेवढ्यातच दादांचं दुर्दैवी निधन झालं विमान अपघातात. आम्ही एक नीतिमत्ता बाळगून की आपण एवढं वर्ष आपण सोबत राहिलो आणि लगेचच्या लगे पक्ष प्रवेश करणं ही संयुक्तिक आम्हाला वाटलं नाही. त्यामुळे आम्ही 4 महिन्यानंतर आम्ही हा निर्णय घेतला. आणि यापुढे जसं आम्ही दादांना मुख्यमंत्री करण्यासाठी जे काम करणार होतो, ते आता एकनाथ शिंदे साहेब, जर दादाच्या नंतर जर कोणी असे महाराष्ट्राला नेतृत्व आम्हाला आवडलं तर एकनाथ शिंदे साहेब व श्रीकांत शिंदे साहेब हे अतिशय तळागाळातील जाणीव असणारे नेतृत्व आहे आणि खालीपासून शेतकऱ्यापासून गोरगरिबाची जाणीव असणाऱ्या नेतृत्व असल्यामुळे आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवून आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांच्याशी पदाधिकाऱ्यांची राय घेऊन आणि नेतृत्वांशी चर्चा करून हेमंतभाऊ पाटील असतील, विनय गिरडे पाटील असतील, भोंडारकर साहेब असतील, कल्याणकर कोळेकर साहेब असतील, माननीय सर्व आमदार यांच्याशी आमचे म्हणजे हेमंत भाऊनी आम्हाला मार्गदर्शन केलं. त्या मार्गदर्शनामध्ये आम्ही तसेच श्रीकांत शिंदे साहेबांची भेट घडून दिली आणि त्यानंतर आम्ही पक्षप्रवेश घेतला. आगामी काळामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, त्या दृष्टीकोनातून हा पक्षप्रवेश खूप महत्वाचा मानला जातोय. कारण आता आगामी काळामध्ये जिल्हा परिषद निवडणुका आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर आपला पक्षप्रवेश खूप महत्वाचा मानला जातोय. काय तयारी आहे? तयारी तर पहिलेपासून आपण चळवळीतले कार्यकर्ते होतो, म्हणजे त्यामुळं आपली तयारी होतीच. आता तर शिवसेना ही तर तळागाळातली व सर्वसामान्य लोकांना न्याय देणारी आक्रमक संघटना आहे. आमचं वय बी आक्रमक कमी असल्यामुळे आक्रमक स्वभाव आहे. आणि शिवसेनेमध्ये नेतृत्व जे आहे, जिल्ह्यामध्ये 4 आमदार आहेत, हेमंत भाऊ सारखं नेतृत्व आहे. परत तसेच अजून
महाराष्ट्राचं जर नेतृत्व बघितलं तर युवकामध्ये श्रीकांतजी शिंदे साहेब व एक भावी मुख्यमंत्री ज्यांच्याकडे बघून पाहायला जाते आताचे सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या असल्यामुळे तयारी 100% आहे आणि जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी शिवसेनेमध्ये येण्यासाठी राष्ट्रवादीसह अनेक पक्षातील इच्छुक वर्ग खूप मोठा आहे आणि आगामी काळामध्ये आमची भोकर येथे पक्षप्रवेश मोठा घेण्याचा आमचा मानस आहे. काल विशेषतः बघायचं म्हणलं तरी आपला व्हिडिओ खूप व्हायरल होतो आहे. पक्षप्रवेशाच्या पूर्वी माननीय खासदार श्रीकांत शिंदे साहेबांसोबत आपली वैयक्तिक चर्चा देखील झालेली आहे. काय ठरलं या चर्चेमध्ये, काय सांगाल जनतेला, कार्यकर्त्यांना? नाही, असं आम्ही कोणतीही डिमांड वगैरे असे काही ठेवले नाही. सर्वांच्या समोर चर्चा झाली. माननीय त्या ठिकाणी हेमंत भाऊ पाटील आमचे मार्गदर्शक असणारे राष्ट्रवादीचे आमचे जुने सहकारी खासदार परांजपे साहेब, तसेच बोंडारकर साहेब सर्व उपस्थित होते. विनय गिरडे साहेब सर्व मान्यवर त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यांनी माझा कार्य अहवाल बघितला, आपलं काम चांगलं आहे, माझं कौतुक केलं. यापूर्वी आपल्याला आपण आपली काय म्हणजे काय पक्षासाठी काय करण्याची तयारी आहे, काय अपेक्षा आहेत, हे फक्त त्यांना सांगितलं. आम्हाला फक्त एकनाथ शिंदे साहेबांचं मार्गदर्शन व त्यांची आम्हाला भोकरला सभा असं आम्ही त्यांना बोललो, तर त्यांनी आम्हाला शब्द दिलाय. त्यानंतर आपलं काय विजन राहील पक्षासाठी, तर मी म्हणलो मुख्यमंत्री करण्यासाठी एकनाथ शिंदे साहेब यांना मुख्यमंत्री करण्यासाठी जे काही काम करावं लागेल ते काम करण्याची आमची मनापासून तयारी आहे, असं आमच्या त्या साधक बाधक चर्चा झाली. ही चर्चा झालेली आमच्या कार्यकर्त्यामध्ये आम्ही सांगितली. कार्यकर्त्यांनी पहिल्यापासूनच त्यांची इच्छा होती आपण सगळेजण जावं आणि आमचे काही पहिलेच कार्यकर्ते काही ऑलरेडी याच्यामध्ये गेलेले पण होते शिवसेनेमध्ये. पण आम्ही एक भावनिक विचार करून आम्ही बरेच दिवस थांबलो आणि हा निर्णय घेतला. सर्वात महत्वाचा प्रश्न, राष्ट्रवादीमध्ये आपण 2019 पासून होतात. आज तब्बल 5 ते 6 वर्षांनंतर पक्ष सोडण्याची वेळ आपल्यावर का आली? काय कारण काय होतं राष्ट्रवादी सोडण्यापाठीमागे? राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये आपण जवळपास 7-7 वर्ष ज्या वेळेस आपण काम करतो आणि 1-2 महिन्यापूर्वी ज्याला पक्षात प्रवेश घेते त्याला तिकीट भेटते आणि 7-7 वर्ष काम करून जे शहराध्यक्ष आहेत आमचे, तालुका अध्यक्ष होते राजेश्वर देशमुख, नगरसेवक होते, तर त्यांना न संधी देता जे की ओपनची जागा होती आणि काल परवा पक्षात आलेल्या नगराध्यक्ष म्हणून त्यांना नागनाथ गिसेवाड्यांना परवाच त्यांनी आतापर्यंत 5 पक्ष फिरून आले, अशा लोकांना जर संधी देत असतील पक्ष नेतृत्व, तर त्यामुळे आमची आहे की नाही ही लोक म्हणजे सर्व पदाधिकाऱ्यामध्ये मुदखेडमध्ये असेल, अर्धापूरमध्ये असेल, सर्वत्र असेल, तर हे अशा जर कार्यकर्त्यांना जर जे तळागाळात काम करणाऱ्या कार्यकर्त्याला जर संधी भेटत नसेल, तर त्या पक्षामध्ये आपल्याला संधी भेटत नसेल तर गोरगरिबाची काम करण्यासाठी पक्षाकडून जी ताकद लागते आणि निवडणूक लढण्यासाठी तिकीट लागते ते जर तुम्ही देत नसेल तर आपण न्याय देण्यासाठी सक्षम आहोत असं दिसलं. त्यामुळं ज्या ठिकाणी आपल्याला न्याय मिळेल असं वाटलं शिवसेनेमध्ये, म्हणून आम्ही शिवसेनेमध्ये प्रवेश केला. 2029 मध्ये विधानसभा निवडणूक आहे आणि विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आपली आतापासून तयारी चालू आहे का? काय सांगाल या विषयावर? हे बघा, निवडणुकीची तयारी सतत पूर्ण चालू आहे. 2019 मध्ये पण आम्ही तयारी केली होती, 2024 मध्ये पण तयारी केलेली होती, 2029 मध्ये पण आमची तयारी आहे. निवडणुकी कार्यकर्ता म्हणजे सदैव तयार निवडणुकीसाठी पाहिजे आणि पक्षश्रेष्ठीने जे निर्णय देतील आणि वरिष्ठांचं जे मार्गदर्शन राहील त्यानुसार आम्ही पुढचा निर्णय घेऊ, पण तयारी 100% आहे. आता 21 तारखेला आगामी काळामध्ये 21 जूनला 18 जूनला स्थानिक स्वराज्य संस्थांची विधानसभा निवडणूक आहे विधान परिषदेची. कसं बघताय निवडणुकीकडे? विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुतीचे ज्येष्ठ नेते, तिन्ही ज्येष्ठ नेते जे आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक चालू आहे. मी तेवढा मोठा कार्यकर्ता नाही आणि नेमकंच मी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केलं, याबद्दल काही भाष्य करणं माझ्यासाठी संयुक्तिक नाही. जे वरिष्ठांनी जे आदेश देतील त्याप्रमाणे आम्ही एकनाथभाई शिंदे, हेमंत भाऊ पाटील व वरिष्ठ आमचे जिल्ह्याचे संपर्क मंत्री आंबेडकर साहेब आरोग्यमंत्री आणि संपर्क प्रमुख माडवी साहेब यांच्या जे बी मार्गदर्शन राहील तर त्या मार्गदर्शनामध्ये जिल्हा प्रमुख गिरडे साहेब या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करू. हे प्रश्न आमच्या वरिष्ठांनी त्याच्याबद्दल बोलू शकते. एवढ्या वर्षापासून आपण राष्ट्रवादी काम करत आहे, आज 5 ते 6 वर्ष झाले. आपले अजित पवार साहेबांसोबत खूप घनिष्ठ संबंध होते. दादा डायरेक्टली तुम्हाला देवगिरी बंगल्यावरती भेटायचे, बोलायचे, आम्ही जवळून बघितलंय आपलं कार्य असेल. आता राष्ट्रवादी सोडल्यानंतर वरच्या लेवलला असेल, स्थानिक लेवलला असेल, कोणी पक्ष सोडू नका म्हणून असं कोणाचा फोन वगैरे दबाव असं काही थांबवण्याचा काही प्रयत्न झाला तुम्हाला? सध्या
तुम्ही म्हणले ते बरोबर आहे दादा. हे मला भाऊकी म्हणून बोलायचे आणि जिल्ह्यामध्ये मी कोणी नसतापासून मी साथ दिलं, त्यामुळे त्यांची माझी भावनिक अटॅचमेंट व माझं काम चांगलं होतं आणि त्यांनी मला हेरलं आणि त्यांचं काम मला पहिल्यापासून आवडत होतं. आणि दादांनी मला आतापर्यंत जे जे शेतकऱ्यांच्या पीक विम्याचा प्रश्न असू द्या, शेतमजुराला अपघात विमा लागू करण्याचा प्रश्न असू द्या, असे विविध प्रश्न सर्वसामान्याचे मी घेऊन दादापर्यंत गेलो. आजपर्यंत मी दादाजवळ एकही माझं वैयक्तिक काम किंवा हे घेऊन गेलं नाही. सर्वसामान्याच्या कामासाठी दादा हे सदैव राहायचे आणि केव्हाही फोन केले तर एका मिनिटात फोन घ्यायचे. असं नेतृत्व पुन्हा राष्ट्रवादीमध्ये दिसलं नाही. आणि आता या राष्ट्रवादीमध्ये नेमकं मला काय भेटते हे याच्यामध्येच नेते सर्व परेशान दिसत आहेत सध्याच्या परिस्थितीमध्ये. आता त्याच्यामुळं आता आम्ही पक्ष सोडल्यामुळं पक्षावर टीका करणं, राष्ट्रवादीनं आम्हाला खूप मोठं केलं हे काय, त्याच्यावर टीका करणं हे काय संयुक्तिक नाही. पण आमचं ज्याच्यावर नेतृत्व कोणालाही गॉडफादर लागते, तसं आमचे दादा गॉडफादर होते आणि त्यांचे विचार आम्हाला पटले होते. तसंच आम्हाला या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेब, श्रीकांत शिंदे साहेब, डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब, हेमंतभाऊ पाटील साहेब असे या ठिकाणचे नेत्यांचं आम्हाला म्हणजे काम आवडले. त्यामुळे त्यांच्या आम्ही गॉडफादर समजून पक्षामधील राजकारणामध्ये आम्ही यापुढची रणनीती विचार डोळ्यासमोर ठेवून काम करण्याचा प्रयत्न केला. आम्हाला राष्ट्रवादी सोडताना खूप दुःख झालं. आज देखील आमच्या गाडीवरचा सिम्बॉल, आज आम्ही 7-8 वर्षापासून आमचा सिम्बॉल आहे. आम्हाला खूप वेदना होत होती राष्ट्रवादी सोडताना, पण कार्यकर्त्यांच्या इच्छेखातर आणि सर्वसामान्य न्याय देण्याच्या खातर आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला. त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काही थांबवण्याचा प्रयत्न झाला पक्ष म्हणून तुम्हाला? नाही, असं काही कोणाचा थांबवण्याचा वगैरे प्रयत्न झालेला नाही आणि हे थांबवण्याचा प्रयत्नाचा विषय येतच नाही. कारण काय, त्यांना जे रोज आता वेगवेगळ्या याच्यामध्ये जाणार, त्यांच्याबद्दल मी कोणाबद्दल टीका करणं संयुक्तिक राहणार नाही. वरिष्ठाकडून मी कोणाला कल्पना पण जास्त कोणाला सांगितलं नाही की बा असं असं आहे. मला वाटू लागलं का राष्ट्रवादीमध्ये आपली आता गरज किंवा आपल्या कार्यकर्त्यांची गरज राजकारणामध्ये पण निवडणुकीमध्ये पण कमी केली. त्यामुळं आम्ही हा निर्णय घेतला. यापुढे शिवसेना आम्ही जोमानं राष्ट्रवादी वाढवला, त्याच्या डबल प्रमाणात शिवसेना स्पीडनं वाढवणार एवढं मात्र. आणि पहिलेच तळागाळामध्ये शिवसेना खूप मोठ्या प्रमाणात आहे. भोकर तालुक्यामध्ये पण विधानसभेमध्ये पण शिवसेना पुढच्या वेळेस खूप मोठ्या ताकदीनं उतरेल एवढीच माझी अपेक्षा आहे. पक्ष सोडण्यापूर्वी मराठी आमदार प्रताप चिखलेसोबत चर्चा झाली होती आपली. चर्चा म्हणजे आम्ही त्यांना सांगितलं, साहेब असं असं आहे, आमच्या स्थानिक पातळीवरची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये आतापर्यंत आमचे परस्पर विरोधी राहिलेले त्यांनी आमच्या सोबत आले आणि त्यांनी आम्हाला सोबत, त्यांनी आता आमच्यापेक्षा वरिष्ठ पदावर बसले आणि त्यांनी आम्हाला सोबत घेऊन चालत नाहीत. त्याच्यामुळे आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांची, कार्यकर्त्यांची भावना आहे की आपण असा मार्ग स्वीकारला पाहिजे शिवसेनेत. आम्ही त्यांना सांगितलं बाबा की साहेबांना आम्ही अशी या परिस्थिती आहे साहेब, आणि आपलं आमच्यावर आतापर्यंत सहकार्य, आशीर्वाद आपला राहिलेला आहे. जरी आम्ही पक्ष सोडून जरी गेलो तर आपला आशीर्वाद आमच्या सोबत राहू द्या, हे आम्ही त्यांना कल्पना देऊन आम्ही पक्षाचा राम केला. जय महाराष्ट्र केला. आता शिवसेना काय आव्हान असणार आहे भोकर विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेना वाढवण्यासाठीचं? शिवसेना वाढवण्यासाठी काहीच आव्हान नाही. कारण काय आहे की तेथील जे आता सत्ताधारी पक्ष आहे काँग्रेस, पहिलेची काँग्रेस आता भाजप, तर त्याच्यामध्ये जे सर्वसामान्यांना न्याय देणं, सर्वसामान्याचे फोन उचलणं, सर्वसामान्याचे पाण्याचे प्रश्न जसे ते आहेत, लाईटचे प्रश्न आहेत, पांढऱ्या रस्त्याचे प्रश्न आहेत, गावात तलाठी, ग्रामसेवक वेळेवर जात नाहीत, तुमच्या रजिस्ट्री ऑफिसमध्ये भरमसाठ पैसे रजिस्ट्रीला लागतात, अशा अनेक समस्या जैसे थे फक्त रस्त्यावर रस्ते करण्याचं काम या ठिकाणी पहिलेची काँग्रेस आताची भाजप यांच्याकडून चालू आहे. त्याच्यामुळे आव्हान नाही, आम्हाला फक्त नेतृत्व आणि आम्हाला सक्षम नेता पाहिजे होता. त्याच्यामुळे आमच्या या ठिकाणी जिल्ह्यामध्ये सक्षम नेते, 3-4 आमदार व हेमंतभाऊ पाटील सारखं नेतृत्व, तसेच राज्य पातळीवर आमचे एकनाथभाई शिंदे साहेब असं नेतृत्व असल्यामुळं मला या ठिकाणी काही आव्हान असं वाटत नाही. काम करण्याची इच्छा आहे, वय आहे, आपलं पदाधिकाऱ्यांची ताकद आहे, शिवसेनेची ऑलरेडी पदाधिकाऱ्यांची ताकद आहे. दोघांचं संगनमत करून आणि याच्यामुळं आव्हान वगैरे मला असं काय वाटत. अजित पवार साहेबांसोबत खूप जवळचे स्नेहाचे आपले संबंध होते, खूप जवळ होतात, आणि आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे याच्याकडे कशा पद्धतीने बघता आपण? काय
आजपर्यंत जर आपण पाहिलं, आज आमच्या भोकरच्या नगर परिषदेमध्ये निवडणूक ज्यांनी लढवली होती, भोकरचे तालुका अध्यक्ष जे माधव वडगावकर आहेत, तर त्यांनी निवडणुकीमध्ये एका करोडपती उमेदवार त्यांच्या विरोधात होता, जे की नांदेडमधील मोठे उद्योग त्यांची मुलगी आहे, त्यांच्या विरोधात त्यांनी निवडणूक लढवली. मागच्या वेळेस त्यांचा निसटता 5 मतानं पराभव झाला, यावेळेस 100 मतानं पराभव झाला. पण हे पराभव, दोन्ही वेळेसचे पराभव झाले. निवडणूक संपल्यानंतर मग त्यांनी निवडणुकीकरता काही जमीन गहाण ठेवली होती, तर ती जमीन घेऊन देण्यासाठी त्यांना असं कळालं, श्रीकांत शिंदे साहेब मागच्या महिन्यात दौऱ्यात आले, तर त्यांना थेट बोलून त्यांना जी मदत लागते ती मदत करून जमीन सोडून दिली. कालचं एक उदाहरण सांगतो. एक मुस्लिम बांधव उत्तर महाराष्ट्रामध्ये श्रीकांत शिंदे साहेब गेले, मुस्लिम बांधवाचा मुलगा ते वारल्यानंतर ते मदत करा म्हणून त्यांचे वडील जे आहेत त्यांच्या श्रीकांत शिंदे साहेबांच्या सभेच्या स्थळी आले. योगायोगानं ते पत्र त्यांनी घेऊन आले आणि त्यांनी येण्याच्या पहिले त्यांना अटॅक येऊन तिथं दुर्दैवी त्यांचे मुख्य मृत्यू झाला. तर त्याच्यामुळे त्यांनी त्यांच्या घरी जाऊन सांत्वनपर भेटून शिवसेनेकडून 5 लाख रुपयाची आर्थिक मदत दिली. असा सर्वसामान्याची जाणीव असणारा, तळागाळातील कार्यकर्त्याची जाण असणारा आजपर्यंत मी असा नेता बघितला नाही. तर याच्यामुळं शिवसेनेत आमचं काम करण्याचा निर्णय झाला. एकंदरीत शिवसेनेत प्रवेश झाला. आता शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतरचा पहिला कार्यक्रम, उद्या धोंड्याचा विशेष कार्यक्रम ठेवल्याचं समजते आपण. काय सांगाल या कार्यक्रमाविषयी? धोंड्याच्या जेवणाचे निमंत्रण जे आहे, उद्याच्या माननीय सर्व पदाधिकारी, भोकर तालुक्यातील व जुने नवे सर्व पदाधिकारी, तसेच या ठिकाणच्या भोकर विधानसभेतील मुदखेड व अर्धापूर येथील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व यांना कार्यकर्त्यांचं मार्गदर्शन व त्या ठिकाणी जिल्ह्याचे नेतृत्व असणारे हेमंतभाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे देखील या कार्यक्रमाला त्यांना देखील निमंत्रित केलेले आहेत. त्यांनी त्यांच्यासोबत जिल्ह्यातील सर्व माननीय आमदार कल्याणकर साहेब असतील, बाबूराव कोळीकर साहेब असतील व आनंदरावजी बोडारकर साहेब असतील व तिन्ही जिल्हा प्रमुख जे विनयजी गिरडे साहेब असतील, तसेच मुंडे साहेब असतील, गंगाधरराव बडोरे साहेब असतील, या सर्वांच्या निमंत्रण त्यांच्या उपस्थितीत हा एक कार्यकर्त्यांची व नेत्यांची या धोंड्याच्या जेवणाला उपस्थिती राहणार आहे. तसेच सर्व मित्र परिवार देखील त्या ठिकाणी उपस्थित राहणार. या ठिकाणी या सर्वांच्या उपस्थित राहण्याचे आव्हान मी आपल्याला करतो.